नमस्कार, मी अनिता केदार रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे। आपण उन्हाळी रेसिपीज बघतोय आणि ती म्हणजे पौष्टिक नाचणीचे लाडू किंवा याला नागलीही म्हणतात। तर हे लाडू अतिशय पौष्टिक असतात। नाचणीमध्ये भरपूर फायबर असतं, आयर्न असतं, कॅल्शियम असतं। तेव्हा हे पौष्टिक लाडू तुम्ही सकाळी जर एक खाल्ला तर पूर्ण उन्हाळ्यात शरीरात एकदम थंडावा राहतो। तर हे तुम्ही अगदी मी सोप्या पद्धतीने दाखवलेले आहे। तुम्ही नक्की करून बघा। व्हिडिओला लाईक करा, भरपूर शेअर करा आणि अजून जर माझे चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर व्हिडिओच्या खाली अनिता केदार रेसिपीच्या बाजूला सबस्क्राइबचा आयकॉन आहे, त्यावर क्लिक करा। बाजूलाच बेल आयकॉन आहे, तेही क्लिक करा, म्हणजे माझे येणारे नवनवीन व्हिडिओ त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही माझे व्हिडिओ बघू शकाल। तर चला आता आपण बघूया पौष्टिक नाचणीचे लाडू। नाचणीचे लाडू बनवण्यासाठी मी इथे 3 कप नाचणीचं पीठ घेतलं आहे, किंवा हे बघा ह्या मोठ्या कपाने 250 ml चा कप आहे, असं 3 कप पीठ घेतलेलं आहे। साधारण अर्धा किलो हे पीठ आहे नाचणीचं। त्याकरता ही 1.5 कप पिठी साखर किंवा वजनाने 1/2 किलो पिठी साखर घ्यायची आहे, किंवा तुम्हाला जर कमी गोड हवे असतील तर तुम्ही 200 ग्राम घाला। साजूक तूप घेतले 1/4 कप। आपल्याला वेलचीची पावडर लागणार आहे अर्धा टीस्पून, आणि हे ड्रायफ्रूट्स घेतलेले आहे। 10-12 काजू आहे, 10-12 बदाम आणि 10-12 अक्रोड घेतलेले आहेत मी। आणि हे अक्रोड बदाम काजूचे मी याच्यात असे ओबडधोबड बारीक करून घेणार आहे। तुम्ही मिक्सरमध्येही करू शकता। असं फिरत नसेल तर आधी उलटं करायचं, म्हणजे फिरलं जातं। आणि इथे मी तुम्हाला दाखवते, हे बघा आपले काजू बदाम अक्रोड किती छान बारीक झालेले आहे, मस्त एकदम बारीक पण नाही आणि एकदम जाड पण नाही। आता आपण पीठ भाजायला सुरुवात करूया। आता इथे आपण कढई तापत ठेवलेली आहे आणि हे पीठ सुक्कं आधी भाजून घेऊया, 3 ते 4 मिनटं, म्हणजे सुक्कं पीठ छान भाजलं जातं, मस्त याचा असा खमंग सुगंध येईल। 4 मिनटाने मी तुम्हाला पुढे दाखवते काय करायचं ते। पीठ भाजताना गॅस मध्यम ठेवायचा आहे, मोठा अजिबात ठेवायचा नाही, म्हणजे आपलं पीठ छान खमंग भाजलं जातं। हे बघा 5 मिनटं मी हे छान पीठ भाजून घेतलं आहे, याचा असा सुगंध यायला सुरुवात झालेली आहे। आता आपण यात तूप घालणार आहोत। आता आपल्याला हे तुपात पण 5 मिनटं छान भाजून घ्यायचं आहे। तूप थोडं थोडं टाकून मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला। हे बघा तूप टाकल्यावर पण आपल्याला साधारण 5 ते 6 मिनटं छान भाजून घ्यायचं आहे। हे पीठ तूप सोडून देईल, म्हणजे समजायचं आपलं पीठ छान भाजलं गेलं आहे। बारीक गॅसवर असं मस्त भाजून घ्यायचं आहे, म्हणजे पीठ चांगलं भाजल्यामुळे लाडू एकदम चवीला मस्त लागतात। म्हणून फक्त यात पीठ भाजायचीच मेहनत जास्त असते। सतत हलवायचं आहे, पीठ ठेवून बाजूला कुठेही जायचं नाही आहे। हे बघा 5 मिनटं झाली आहे। इथे तुम्ही पीठ बघू शकता, तूप सोडलं आहे पिठाने, म्हणजे आपलं पीठ छान भाजलं गेलेलं आहे। आता आपण यात हे काजू बदाम अक्रोड घालून घेऊया। हे असे बारीक केल्याने चव मस्त लागते, म्हणून मी असे बारीक करते। तुम्हाला जर तुकडे करून घालायचे असतील तर घालू शकता। आता गॅस मी बंद केला आहे, आपण हे थोडं थंड करून घेऊया। हे बघा आपलं मिश्रण थंड झालं आहे, म्हणजे थोडं कोमट आहे। आता आपण यात साखर घालूया।
आणि वेलची पावडर घालूया. आणि हे छान असं हाताने मिक्स करून घ्यायचं आहे. हे बघा आपली साखर वेलची पावडर छान मिक्स झालेली आहे. आता आपण याचे लाडू वळून घेऊया. हे बघा असे एका हाताने पण लाडू वळले जातात किंवा मग असं पटापट लाडू वळून घ्यायचे आहेत आपल्याला. एक आपण काजू लावू शकतो याच्यावर. मस्त परफेक्ट लाडू झालेले आहे. जसे तुम्हाला पाहिजे त्या आकाराचे तुम्ही बनवू शकता. जर तुम्हाला बदाम मनुका लावायचा असेल तर तोही लावू शकतात. नाहीतरी आपण आत टाकलेलं आहे, नाही लावलं तरी काही प्रॉब्लेम नाही. हे बघा असे मी सगळे लाडू बनवून घेते आणि आपले इथे मस्त पौष्टिक लाडू बनवून तयार आहे. तुम्ही या उन्हाळ्यात नक्की हे लाडू बनवा. तुमचे अभिप्राय मला जरूर कळवा. वेळात वेळ काढून तुम्ही माझा व्हिडिओ बघितला त्याबद्दल तुमचे खूप खूप मनापासून धन्यवाद. पुन्हा आपण भेटणार आहोत एका छानशा रेसिपीबरोबर. तोपर्यंत नमस्कार.